धरलं तर चावतंय, पळलं तर सोडतंय, अशी अवस्था एसटी कर्मचाऱ्यांची झाली आहे. हनुमंत रामहरी घुले यांचा मुलगा व मुलगी यांच्या लग्नाकरता सन 2012 साली एसटी बँक शाखा सोलापूर यांच्याकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून उसनवारी करून 8 ते 10 लाख रुपये जमा करून लग्न कार्य केले होते. त्यांच्या नातेवाईकांनी काही वर्षांनी त्यांना त्यांच्या पैशाची मागणी केली. त्यामुळे त्यांना पैसे देण्याकरता त्यांच्याकडे खासगी सावकारांकडून टक्केवारीने पैसे घेऊन नातेवाईकांचा व्यवहार पूर्ण केला होता आणि पगारवाढ झाल्यानंतर त्यांना सावकारांची परतफेड करणार होते. परंतु त्यांनी आज तगायत म्हणजे 2 वर्ष पगारवाढीची वाट पाहिली, परंतु पगारवाढ काही होईना. परिवहन मंत्री दिवाकर रावते व संघटना प्रतिनिधी यांच्या भांडणामध्ये पगारवाढ होण्याची दिसून येत नाही. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत सावकारांच्या प्रति महिना मोबदला देत असलेले आणि सावकारांचे प्रतिमाह 20,000 रुपये देणे आहे. त्यांचे घर एसटी बँक व पीएफचा हप्ता कापून 4,500 ते 5,000 पगार येतो. त्यामुळे त्यांना रोजचा रोख पगार मिळाला. बैठ बिगारीत रोजगार करून पगारवाढ होईपर्यंत पर्याय नाही. तरी त्यांना 24 जुलै 2017 पासून पगारवाढ होईपर्यंत रजा मंजूर करून मिळावी ही विनंती आहे. कारण की रजा काढून बैठे बिगारीचे काम अथवा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. सावकारांना एसबीआय बँक शाखा बार्शी यांच्या कोऱ्या सही केलेले चेक दिलेले आहेत. सर्व एसटीतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या माहितीसाठी येणाऱ्या 7 ऑगस्ट 2017च्या पगारामध्ये पगारवाढ किंवा पगारवाढीच्या धर्तीवर ज्याप्रमाणे दीपावली ॲडव्हान्स प्रति महिना प्रत्येकीला सरसगट वाढ न दिल्यास रोजचा सूर्योदय मोठ्या कुटुंबास 8 ऑगस्ट 2017 रोजीचा सूर्योदय त्यांच्या कुटुंबास तुमच्यासाठी माझ्यासाठी घातक आहे. हे सर्वांच्या माहितीसाठी माझे मनोगत सादर करीत आहे, असे हनुमंत रामहरी घुले यांनी सांगितले. मी अर्ज माझं या पगारीवर भागत नाही आणि मला लोकांचं देणं आहे, नातेवाईकाचं, इतर लोकांचं. एसटी बँकेची कटिंग जाऊन हातामध्ये पगार येत नाही. 4 ते 5,000 पगार येतो आणि त्यात भागत नाही म्हणून मी वेट बिगारीचं काम मला करण्याची परवानगी मिळावी त्यासाठी मी रजेचा अर्ज दिलेला आहे आगार प्रमुख यांच्याकडे. त्या पद्धतीने मी वेट बिगारीचं सध्या काम बी करीत आहे आणि दररोज रोजगार मला मिळत आहे. तरी माझं या पगारावर भागत नाही. तर माननीय महोदय यांच्याकडं माझी कैफियत मी एसटीकडे अर्जात जी दिलेली आहे ती यांनी पाठवावी व मंत्री महोदय व संघटना प्रतिनिधींनी आम्हा कामगाराचा विचार करून पगार वाढ द्यावी. पगार हातात येत नाही. 4,000 पगार येतो. कर्ज काढलेला आहे. 4-5 लाख रुपये कर्ज आहे. पोरीच्या लग्नाला, पोराच्या लग्नाला. वर्ग माझं पुण्याला गेले. माझ्या पगार पुरत नाही म्हणून बरोबर नाही आम्हाला. पुण्याला गेले काम करायला. तुमची मागणी काय? पगार वाढवून द्यावी. 7वें वेतन द्यावं. 1.5 वर्ष झालं म्हणते ते करताव देताव देत नाही. मग आता कुठवर थांबायचं आणि तर आता रिटायरमेंट आले 4 वर्षांनी माझं. आम्ही त्याच्या आशावर तर राहू सगळं चालतंय. होईल आज उद्या